त्यांची गरज आहे, त्यांची गरज आहे, तर पुन्हा सरकारचे हाल होणार. मग आमचा नाविलाज आहे. काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही काही ओबीसी किंवा कुणबी जातीची सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे, तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यांवर दोघांवरही कारवाई होईल. मग बरोबर आहे ना, आमची एकही खोटी नाही, तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार. कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार. म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असल्या तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार. कारण ओलं उभं तुमचंच जळतंय, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलंय, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. दिलंय 14%, त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिलंय ते 1994ला त्याच्यावरही कारवाई करा. तेही 16% वरचं रद्द करा. करा ना, ते का जमत नाही? म्हणजे ते खरं धरता का तुम्ही? म्हणजे द्वेष, जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे? तुम्हीच वाढायला लागले ना. आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही. म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला. 13% आरक्षण तुम्ही दिलं, तुम्हीच रद्द केलं. आता हे 10% हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली, म्हणजे हे जाणार. मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार, म्हणजे खोड्या तुम्हीच करणार. आता आमच्या नोंदी सापडल्या 57 लाख, प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार. म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. म्हणजे तुम्ही कसे वागा, तुम्ही कसे वागा. म्हणजे नाही का, एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा. तसं झालं हे. म्हणजे तुम्हीच करो हम करो, ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळ हे. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी. आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाहीये. ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फुसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं, काय झालं ते मला माहीत नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी भेणार फिरणार नाही. आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची, आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो. गोरगरीब समाजाचे मराठ्याचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी, प्रचंड पोटदुखी. काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं, ते यांना मला हटवायचंय. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले, मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी ओबीसी नेत्यांची पाहिजे. तेच कळणार ना. स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? हे ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालंय मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावेळेला, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ते मय लोक आहेत म्हणला. ते तू कमून प्रश्न विचारतो बार बार? ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता, तू कमी विचारतो मला बार बार? ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर मी जाणार आहे. मय पोर आहेत ते, मय फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहीत. आता मय लोक आहे म्हणतो देऊ. मग याचा अर्थ यांना काय आता बोलून उपयोग आहे? त्याला काय आहे, त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, हे काम तो करणार. गोरगरीब धनगर बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून तो मोकळा होणार आहे आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार. यांच्या लक्षात आहे ना आपण कोणासाठी काम करतोय, आणि हे वाढायला लागले. मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही. याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं. गोरगरिबांच्या मराठ्यात धनगरात वाद लावायचं काम तेव्हा करायला लागला महे लोक म्हणून. आता त्यांनी जाहीर सांगितलं, आणि मी हे तुम्हाला 5 दिवसापूर्वी म्हणलो होतो, ते पुरस्कृत आहे सरकारच्या. म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना, त्यात एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी. कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे 2-4 जण आहेत. आणखीन ते यावेळेला 2 जोडं भेटलेत. आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा, तेवढं आरक्षण द्या बरं का. तर ते भाषणं ठोकायचे आम्हाला. आम्ही मराठा विरोधी नाहीत,
निवडणुका आले की आम्हाला मराठा विरोधी ठरतेत, मला जातीचं ठरीतेत. असं कसं काय होतंय? पडला की नाही बुरखा उघडा, मराठ्यांनी मतदान केलं, त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवित होते की आमचं तेवढा आरक्षणाचा बघा. तर खांद्यावर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही, मी तसं नाही. घेणार आहे.